श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। कारण आयुष्यात समर्थ सद्गुरू येणार होता. स्वतःच्या मूर्खपणामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना कौटुंबिक, सांसारिक, व्यावहारिक आयुष्यात सर्व प्रकारच्या कोंडी झालेल्या असताना चैत्र शुद्ध चतुर्दशी 24 एप्रिल 1994 रोजी चित्रा नक्षत्रात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन, अनुग्रह, आशीर्वाद झाला. त्याच वर्षीच्या दत्त जयंतीला रात्री पुन्हा श्रीपादांचे दर्शन झाले. आपलं दैवत काय आहे हे समजल्यावर कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय तोडकी मोडकी दत्तभक्ती सुरू झाली. करुणा त्रिपदी ही सायंकाळी म्हणायची असते हे सांगायलाही कुणी नव्हतं. सकाळीच करुणा त्रिपदी म्हणायचो, गुरुचरित्र पारायण करायचो, पराडकरांची भजनं देवापुढे बसून म्हणायचो, महाराज दर्शन द्यायचे, दृष्टांत द्यायचे, आलो आहे याच्या खुणा जाणवून द्यायचे. पण यानंतरही 4 वर्षे आर्थिक बाजू आणि एकंदरीत सर्व आघाड्या खडतरीत होत्या. दगडापेक्षा वीट मऊ एवढाच काय तो फरक होता. महिन्याचा पगार 4-5 दिवसात हापडूस व्हायचा. पत्नी शिवणकाम करायची. एका ब्लाऊज शिलाईचे 20 रुपये मिळायचे. त्यातून गहू घेऊन तो दळून आणून स्वयंपाक व्हायचा. ऑफिसमध्येही पायात रबरी स्लीपर्स वापरायचो. सहकारी म्हणायचे, कॉन्ट्रिब्युशन करून याला चप्पल घेऊन देऊ. दरवेळी कुणाकडून तरी 500 रुपये उसने घेऊन रात्री 11ची सोलापूर बस धरून अक्कलकोट गाणगापूरला जायचो. पाय दुखेस्तोवर प्रदक्षिणा घालायचो. भटजींच्या वरच्या मजल्यावर मातीच्या खोलीत रात्र कशी बशी काढायची. पहाटेच चक्रतीर्थावर आंघोळ करून मंदिरात जायचो. भटजींना माहीत होते की हा माणूस फाटका आहे, त्यामुळे तेही दक्षिणेची अपेक्षा ठेवत नसत. पण या म्हणायचे, जमेल तेवढी महाराजांची सेवा कर म्हणायचे. गाणगापूरला जाण्यासाठी एकदा व्यापारी मित्राकडे 500 रुपये मागायला गेलो. तो मुनीमजीकडे पाहून मोठ्याने म्हणाला, द्या याला 500 रुपये आणि खतावणीत लिहून ठेवा. फार वाईट वाटले. गाणगापूरला मंदिरात पोहोचल्यावर गेल्या गेल्या साष्टांग दंडवत घालताना डोळ्यात पाणी यायचे. दुसऱ्या दिवशी दुपारी गाणगापूर सोडताना येतो महाराज, कृपा लक्ष असू द्या म्हणताना डोळ्यातून धारा लागायच्या. 2008 साली एका दुपारी 1:45ला महाराज म्हणाले की तू आता येथे येऊ नकोस, मी तुझ्यासाठी येथे नाही. 2009च्या दत्त जयंतीला कुरवपूरमध्ये सायंकाळी 5 वाजता पिठापूरला गोपाल बाबांकडे जा म्हणून निरोप आला. मग सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांच्या रूपात साक्षात दत्तप्रभू आयुष्यात आले. बाबांनी दर महिन्याला यायला सांगितले. बाबांनी खूप जवळ घेतले. मेरे को पप्पा समज म्हणाले. मला नाव देऊन स्वतःचे नाव वडील म्हणून लावले. 3ही मुलांची जागतिक दृष्टीने उत्कृष्ट शिक्षणाची, उत्कृष्ट नोकरीची सोय, उत्कृष्ट जोडीदाराची व्यवस्था बाबांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे पाहिली आणि पाहत आहेत. बाबांनी मानवी बुद्धीच्या पलीकडे अनुभूती दिल्या आणि समाधी पश्चातही देत आहेत. सर्व प्रकारच्या जबाबदारी निभावून नेत आहेत. बाबांनी मला 2दा नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊ दिली नाही. बाबांची एंट्री झाल्यावर कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ कुठे आहेत, गाणगापुरात श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कुठे आहेत, निर्गुण पादुका रहस्य काय काय, महाविष्णू काय आहे, 786 काय आहे, परमात्म्याचे विराट स्वरूप काय आहे, बिग बॅग काय आहे, परमज्योती काय आहे, भारतच काय परंतु संपूर्ण जगातील अनुशासन कसं सांभाळलं जातं, ते सांभाळायला त्या क्षमतेची माणसं कशी निर्माण केली जातात, परमात्म्याला काय आवडते, त्याची मर्जी काय, हे टप्प्याटप्प्याने ज्ञात होते गेले. मेरा नाम करेगा रोशन म्हणत बाबांनी जबाबदारी दिली. हे सर्व मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की एवढी सगळी हळद पिऊन मी गोरा झालेलो नव्हतो. मला सर्व प्रकारच्या कौटुंबिक, प्रापंचिक, व्यावहारिक, आर्थिक यातायातीतून जावे लागतच होते आणि जात आहे. त्यातून म्हणजे प्रारब्धातून सुटका नाही. फक्त सद्गुरूच्या CCTV कॅमेऱ्याचं वॉच 24x365 असतो. एखाद्या कामाला बाहेर जाऊ द्यायचे असेल तर रस्ते मोकळे ठेवले जातात. अगदी रेल्वेही थांबवल्या जातात. आणि याच्या उलट कुठे जाऊ द्यायचे नसेल तर कोणत्याही रस्त्याने जायचा प्रयत्न केला तरी
कोणत्याही रस्त्याने जायचा प्रयत्न केला तरी जाणं होणारच नाही. भक्तासाठी काय योग्य काय अयोग्य हे सर्व ते ठरवतात. बाबांनी मला 2018 ते 2020 च्या बाबांच्या चतुर्थ आराधना ब्रह्मोत्सवास गेल्यावर बाबांजवळ भावना व्यक्त केली की हो बाबा, मला 2 वर्षे येऊ का नाही दिले. रात्री बाबा बोलले कि जिनके ऊपर संसार की जिम्मेदारी है मैं उनको नहीं बुलाता. किती लक्ष आहे भक्तांच्या जबाबदारीवर आणि तो त्या निरपेक्षपणे पार पाडतोय की नाही यावर सुद्धा. दत्तप्रभूंची कृपा झाली की आपण गुलाबाच्या गादीवर लोळणार हे कधीही शक्य नाही. त्यासाठी ते कृपा करतच नाहीत. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतात श्रीपादांनी सांगितले आहे की मी भक्ताचे प्रारब्ध स्वप्नातून देखील घटवतो. 7.5 वर्षांची 7.5 ही 7.5 दिवसात भोगून भक्ताला बाहेर काढतो. मोठा अपघात होणार असेल तर खरचटण्यावर निभावतो. काही वर्षांपूर्वी महाराजांनी शनी बदलाच्या वेळी पहाटे मला झोपेतून उठवून घरात कुठे मोठे खिळे ठेवले आहेत हे दाखवून जा, शनीच्या डोक्यावर 9 खिळे ठेवून यायला सांगितले. मी हे सर्व यासाठी नमूद करत आहे की भक्ती फक्त भक्तीसाठी करायची, व्यवहार म्हणून करायची नाही. स्तोत्र चरित्र वाचल्यावर पैशाचा पाऊस पडेल अशी अपेक्षा ठेवून वाचन करू नये. ते पैशाचा पाऊस पाडतीलही जर वाचन भक्तीसाठी असेल तर. सगळं होतं आधी आंब्याचं झाड लावलं तर, मग ते आपल्या प्रारब्धाच्या बाभळीच्या झाडावर आंबे देखील लटकवतील. फक्त त्यांची मर्जी झाली पाहिजे. आणि ही मर्जी कशी होईल आणि कशी टिकेल हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. दे रे हरी खाटल्यावरी ही अवस्था येते पण जेव्हा आपला क्षण अनक्षण त्यांच्या अनुसंधानात लागल्यावर. ही म्हण 100% खरी आहे पण भक्ताने प्रारब्ध पार पाडल्यावर. भक्ताला 10 रुपयांची गरज असेल तर 10 रुपयेच दिले जातात, 9 पण नाही आणि 11 पण नाही. रोटी कपडा मकान सर्व व्यवस्था होते पण कधी तर भावना मेल्यावर, त्याची हाव सुटल्यावर. भावना कधी मरतात तर शरणागती आल्यावर. आणि शरणागती कधी येते तर त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर. आता उत्तीर्ण कधी येतो तर त्यांच्या इशाऱ्यांचा अभ्यास केल्यावर, त्याची मर्जी ओळखू यायला लागल्यावर. खडतर प्रारब्ध कमी करण्यासाठी भक्ती हाच राजमार्ग आहे. पळवाटा, शॉर्टकट, बुवाबाजी, तोडगे, मंत्रतंत्र, अनुष्ठान हा यावर भक्तीचा मार्ग नाही. ज्या रस्त्याने दत्तगुरु भेटणारही नाही तो मार्ग माझा नाही, हा निर्धार 24x365 आवश्यक आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.